पौष्टिक असा बाणा असलेला विद्यार्थी आता इथे येणार आहे फ्री आईस्क्रीम मिळवण्यासाठी. चला बघूया तो त्याच्या प्रयत्नात किती यशस्वी होतोय ते. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांचं. काका अरे बेटा बोल काय म्हणतो. काका मी 10वीत पास झालो, मला फ्रीवाला आईस्क्रीम द्या ना. अरे वा 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 वा. अरे बेटा तुमच्यासाठी जे तुम्ही एवढं मेहनतीनं मार्क मिळवता म्हणून मी आजचा उपक्रम जो आहे ना तो तुमच्यासाठी केलेला आहे. माहिती का तुला तुम्ही एवढी मेहनत घेता. अरे बाप रे बाप, रात्रीचा दिवस करता, एवढे तुम्ही त्याग करता. मग मी ना माझ्या धंद्यावर एक दिवस पाणी सोडलं तर काय अडचण आहे. काका ज्ञान नको, आईस्क्रीम द्या ना. कोणता फ्लेवर पाहिजे बोल. स्ट्रॉबेरी पाहिजे, बटरस्कॉच पाहिजे, मँगो पाहिजे, पिस्ता पाहिजे, कोणतं पाहिजे. चॉकलेट बी आहे, कोणतं देऊ बोल. रम. हा? एवढे फ्लेवर पटापट सांगितले ना, मी रमलो हो त्याच्यात. मला ना काका मिक्स वाला द्या, मिक्स वाला आवडता. मिक्स वाला ना. अरे मिक्स वाला काय रे भारी यार. बरं मी काय म्हणतो तुला मिक्स वाला देतो, पण मला तू मार्कशीट दाव ना बापू. मार्कशीट कशाला पाहिजे काका, आपल्या भरोसा नाही काय. नाही भरोशाचा विषय नाही आहे, भरोशाचा विषय नाही आहे. तू जे थोबळं आहे ना ते मार्चचं नाही वाटत, ते ऑक्टोबर रिपीटचं वाटतं ना रे. काका विश्वास नाही आपल्यावर. नाही असं काही नाही. अहो मी सांगतो 90% पडले आईस्क्रीम द्या ना काका. अरे नाही रे 90% पडले तसं तोंडावरून थोडी समजतं आपल्याला का बॉयला 90% पडले का तो फेल आहे म्हणून. असं काका तुम्ही हट्टी आता, अरे त्यासारखा जे मी समज ऐकतच नाही तुम्ही. नाही रे. म्हणजे मिळालं की सोडत पण नाही. अरे कधीच दे ना मार्कशीट दे ना बे. सगळं आहे आपल्याकडे. दे मार्कशीट दे. मला आईस्क्रीम पाहिजे फक्त. अरे तुला देतो ना काढून चांगलं मला. ठीक आहे, अरे आईस्क्रीम वा. आईस्क्रीम पाहिजे काका. बेटा हे हॉल तिकीट आहे. याच्यावरून काय सिद्ध होतं का बाबा तुला फक्त परीक्षेला अलाउड करेल. याच्यावरून हे समजतं का की तुला 90% भेटेल. मला मार्कशीट पाहिजे पिंट्या. काका हं? द्या ना आईस्क्रीम काका. अरे नाही रे तू मार्कशीट दे ना यार. काका तुम्ही खरंच ऐकत नाही. अरे ते कधीच ऐकत नाही मी कोणाचं. आई मार्कशीट पण आहे. अरे वा 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 हे वा. बघा. हा हा इकडे बघा, हा. नवावर पूज्य 90. आता आईस्क्रीम द्या. अरे बाप खरंय. अरे तुला 90% आहे. सांगतोय ना मी. म्हणजे तुला आईस्क्रीम दिलंच पाहिजे मी ना. द्या मग. तू एक काम कर, हा जो कोण आहे ना हा चाट्याले बस डायरेक्ट जुबाननं पुरा चाटून टाकतो. हा नको, ओरिजिनल वाला पाहिजे आपल्याला आईस्क्रीम. अरे हा घे ना अख्खा घाल तोंडात. तो नको ना, असा खरा खरा पाहिजे काका. अरे बिंडोक तुही फक्त उंची वाढेल आहे, बुद्धीने. काय झालं? अरे हा जो 90 आहे ना हा तुझा रोल नंबर आहे. तुला मार्क कितले पडले ते सांग, पर्सेंटेज दाव मला. इथे अरे बापरे 45% पडले रे तुले. कसं काय तुला मी यार आईस्क्रीम देऊ सांग बरं. अर्धा तरी आईस्क्रीम द्या. 45 अर्धा आईस्क्रीम खातो मी. अर्ध. अरे हट रे. अर्ध काय जे आईस्क्रीम बनवतो ना मी बर्फात, त्या बर्फातला खडा बी मारून फेकावून मी तुले. असली कॉमेडी करताना म्हणून माझं तिकीट कन्फर्म असतं, तुम्हाला वेटिंग वर ठेवतात. बेटा वाघीण आहे ना वाघीण, 12 वर्षानंतर पिल्ल जन्माला घालते. तू झुरळ आहे झुरळ. झुरळचं बच्चा आहे तू. नेहमी येतो असा तोंड उचलून शूटिंगला याडी मला घ्या. काका हा. मी जुरा ना, हा. लक्षात ठेवणार. चल काका. निघ मग याडून, नाही तर मग चप्पल सट करते आता. कशाला? झुरळ चेचाले. लक्षात ठेवणार आपण. हा लक्ष ठेव. मला चितवू नका काका. अरे जाय रे. मी अभ्यास करेन, मुद्दा मोठा कलेक्टर झालो ना तर लोक बोलतील ह्या काकाने आईस्क्रीम दिलं म्हणून हा कलेक्टर झाला म्हणून. अरे माझ्याकडे एक आयडिया आहे. मला आईस्क्रीम द्या ना काका. माझ्याकडे एक आयडिया आहे. तू तसं कर. तू काय कर, तू मेहनत कर, म्हणजे तू कलेक्टर होशील. आणि मग लोक म्हणतील की ह्या आईस्क्रीम वाल्यानं याला आईस्क्रीम दिलं नाही म्हणून हा कलेक्टर झाला. बस मला आईस्क्रीम पाहिजे काका. आईस्क्रीम द्या ना प्लीज. चल ये उचले बारदान आणि तिकडे वळ. काका चल. आईस्क्रीम द्या ना. नेमा तिकडे दूर बरं आहे. मला आईस्क्रीम लोक पाहिजे. खातील त्याच्यावर पोटभर. चल तिकडे निस्ता पायी पैसा पोटभर. चल निघ. अरे शत्रुघ्न बच्चा ये चल. ये, कुठे राहिला? चल लवकर. कुठे होतास? आई मला वाटेत वनिता भेटली. अगं तिला 13% पडले तरी ती हसत होती. मी म्हटलं हे हसण्यासारखं नाही, ते रडणं अपेक्षित आहे. बापरे, तरी ती हसतेच आहे. जाऊ दे, तू नको भेटत जाऊस तिला. नमस्कार दादा. अरे नमस्कार ताई. हा माझा मुलगा शत्रुघ्न. हे बघा 92% पडले त्याला. आईस्क्रीम द्या त्याला. 92. अरे काय गुणाचा लेकरू रे. अरे बाप भाऊ बस ना तू. अरे तू बस. अरे तुझ्यासाठी जागा आहे ते. गुणाचं बाळ माझं. बाप रे बेटा, माय बापचं नाव रोशन केलं यार तुला. ताई तुम्ही टेन्शन घेऊ, तुम्ही बसा ना. बेटा बेटा हे ठेव. हे ठेव. ठेव.
कोणता फ्लेवर देऊ तुला तू सांग. करा करा, हवं तेवढं कौतुक करून घ्या त्याचं. पुढे जाऊन 12वीत नापास होणार तो. मामा अरे बाई, ज्याला 10वीत 90% पडतात ना, तो 12वीत कन्फर्म नापास होतो. मला विचार. अरे काय बी नको बोलू ना रे. काही तोंडाला येईन ते बोलशील का? ए. हा? अरे गुच्छ बस, तुही लायकी काय, त्या पोऱ्याची लायकी काय, वटावटा नको करू. ओ काका, नीट बोला, रिस्पेक्टनी बोला. भावी कलेक्टर आहे मी, कळलं ना. उद्या आलं तर पाय पडेल, साहेब नको असं करायला, कळलं का? अरे अड्रेस तुला कोण करीन रे असं रे. चल गुच्छ बस, तू लक्ष नको देऊ बेटा. नाही मी नाही लक्ष देत आहे. तुला कोणतं फ्लेवर देऊ सांग. नाही काका, कसं आहे मूलतः आहे ना, फ्लेवरची चव ही टेस्टबड पुरतीच मर्यादित असते, पण आईस्क्रीमची खरी अनुभूती आहे ना, ही शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या थंडाव्यातून दिसून येते. त्यामुळे तुम्ही मला कोणताही फ्लेवर द्या, मला चालेल. हे नेहमीच आहे याचं, आतलं काहीतरी असं डीप बोलतो नेहमी. वा वा वा, चांगला चांगला, देतो देतो देतो. ए भाई, हवं तेवढे आईस्क्रीम खा. तुला ना कफ होईल, तू ना निमोनिया होऊन मरशील. काय बाई, अति होतंय आता नाही, का? हे का कोण आहे हा ताई माणूस? ताई त्याला फक्त 45% पडले, फुकटचा आईस्क्रीम मागतोय तो खावाचा. गाव देवीले सोडेल बोकड आहे तो, असा उंडरत फिरत असतो तो गावभर. नका बोलू, शाळेतलाच मुलगा आहे ना शेवटी, असं नका बोलू. हं. हे बघा, प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता एकसारखी नसते. आपण असं घालून पाडून नाही बोललं पाहिजे, पंख छाटले नाही पाहिजेत, कौतुक केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी बोलू का त्याच्याशी? अहो शुभांगी काकी मागासपासून तेच सांगतो, ऐकत नाही. अगं बाई, तुला माझं नाव कसं कळलं? अगदी जवळ जाऊन चुकताय तुम्ही. बाबा, दादा, हे काय चाललंय? हे बघ, ए बाळा, काकी, मध्ये मध्ये इशाडे पण येतात हा. पेरेंट्स सुटताय का मध्ये मध्ये? डेअरिंग राहते, बेरिंग सुटतंय. अगं बाई, दादा, नाही नाही, तुम्ही नका बोल. आय हो. तुम्ही बात यार. नाही पण ए बाळा, मला सांग असं का होतंय तुझं? तुला मला सांग, घाबरू नकोस. मला सांग, तुला का कमी मार्क मिळाले? मला सांग, तुला नेमकं परीक्षेच्या वेळी आजारी पडायला होतं का? कडकडीत होतो मी. अगं बाई, बरं मग तुला टेन्शन येतं का परीक्षा आली की? टेन्शन, फुटबॉल लातेने मारतो मी. टेन्शन. मग किती छान आहे, किती चटाचटा बोलतोस, केवढा हुशार आहेस. हे बघ, परीक्षा ना हे फक्त एक माध्यम आहे आपली बुद्धिमत्ता मोजण्याचं. त्याचा इतका अंगावर भार नाही घ्यायचा आपण. एकमेव माध्यम नाही आहे ते. फक्त परीक्षेमध्ये यश मिळतं ना, तेव्हा आपलं जे ध्येय असतं तिकडचा रस्ता फक्त साफ होतो, मोकळा होतो, सोपा होतो पोरा. काकी, अजून 2 तास मी सगळं ऐकेन, पण त्याच्यानंतर मला आईस्क्रीम मिळेल काय? अरे कशाला कशाला असतील तुम्हाला बोलला ना, लय हेके करून पोरे येतो. असं नका बोलू, विजिकिशू वृत्ती आहे त्याची. नाही नाही नाही, आम्ही विजिगिशी नाही टाकत, आम्ही किशू मिशू टाकताय आईस्क्रीम. काका, विजय गुशू म्हणजे संघर्ष करण्याची वृत्ती, विजयी होण्याची वृत्ती. हो. तुम्ही जे आता किशुमिशू बोलून जो विनोद करण्याचा प्रयत्न केला, पडला. शत्रुघ्न, हा उत्तमपणा झाला की नाही? असं बोलायचं नाही. सॉरी मामा. हा, मी म्हणते वृत्ती त्याची विजिगिशू आहे, फक्त चुकीच्या ठिकाणी वापरतोय, हा प्रॉब्लेम अरे आहे. बापरे. सांग ना रे बाळा, का मिळतायत मग कमी तुला मार्क? जाऊ द्या ना काकी, रात गई बात गई, पुस लिपस्टिक हो पुढं. हे मामा किती अश्लाघ्य बोलतोय हा. असं नको बोलूस. आपण म्हणी वापरतो ना, त्याच्या आयुष्यातल्या म्हणी तशा असतील, जाऊ दे ना. आईला काकी, तुम्ही लय हुशार आहात हो. तुम्हाला 10वीला किती टक्के होते? अगो बाई, माझं कुठे आता, राहू दे रे. नाही, नाही, सांगा त्याला मी समजू द्या. त्याची लायकी एवढे- कळू द्या त्याला परत एकदा. एवढे काही नव्हते, 90 होते मला फक्त. शपथ 90? तेव्हा 90%? बाई, ए भाई, तू फक्त 2% जास्त मिळवलेत, कळलं काय? त्यात तुझं काय करतो तू तर नाही, कळलं ना? कर्तृत्व असतं ते. तेच ते काकी, तुझी आई मुळात हुशार आहे ना, म्हणून तू यात सगळं आलंय. एक गोष्ट लक्षात ठेव, इतिहास तेच घडवतात ज्यांना काही मिळत नाही. जे मिळालं ना, सांभाळून ठेव बाई. बेटा बेटा बेटा, तू बस. तू बस, तुला मी आईस्क्रीम देतो. हा, लवकर द्या, आम्ही फ्लेवर जातो. देतो मी तुला. विषय आहे काय अडे? आमचं उरका म्हणजे आम्ही हो 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 निघतो. हो, ताई. हा बेटा बसतो, तुला मी मिक्स फ्लेवर देतो. हो, काय टेन्शन नको घेऊ तू. हा, अरे एकदम 1 नंबरचा आईस्क्रीम असतं आपल्याकडे. हे घे. अरे वा, हे घे हे घे, हान हान. अरे वा वा वा, त्याच्याकडे लक्ष नको देऊ. हा, तू एन्जॉय मार बिलकुल. हा. खा बाळा, खा. किती छान, खा. अच्छा, असं किती छान. जिंकळ. हा. छान आहे ना? हा. ए छान बाई, खातोयस. मस्त. ए बाई, इकडे ये ना. काकी काय नाही, मीठ आहे का? मीठ नाही मीठ आहे ना, असं आईस्क्रीम वर टाकायचं आणि उन्हात पकडायचं. का? काय होतं? आळ्या बाहेर येतात, आळ्या. ए, अहो येतं काय ना, मागे यांच्या आईस्क्रीम मध्ये पालीची शेपटी सापडली होती माहिती अरे, आहे? काय बोलू रे? अगं, अरे नाही, 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 नाही. लय भांगार माणूस आहे काकी हा.
ह्याचा घाणेरडा माल संपत नाही ना म्हणून हा बोर्ड बीट लावलाय 90% वाला. खाऊ नका हे भाई, खाऊ नको. ओ ताई याचं ऐकू नका. अरे काय बी नको बोलू ना रे. जे आहे ते सांगतोय मी. कुचोळा मारी नाही. काय बोलतोय हा? ताई. माझ्या मुलाला काही झालं तर केस होईल तुमच्यावर. नाही होणार, काहीच नाही होणार. मी गॅरंटी घेतो. माझ्या घरच्या गाई आहे ते जे दूध येतं ना त्याच्यापासून आम्ही आईस्क्रीम बनवता. घरचं बनवलं फॅक्टरीचं नाही येते. मम्मा मला कसं तरी होतं. बघा, बघा, बापरे. बघा काहीतरी बोल बघा. होतंय. ते घ्या अरे, तुम्ही. आई मला दे, मी खातो मी दे. नाही देणार, किडे आहेत त्याच्यात. माझ्या जास्त किडे आहेत, दे इकडे. अरे अरे तू तोंड आहे का काय रे? हं? अरे नको ना यार, त्रास देऊ तू. माझ्याकडे ना मंतरलेलं ताईत आहे. मी आता इथं फिरवणार आहे. इथे जो आईस्क्रीम खाणार ना तो इथल्या इथे मारणार. काय बोलतो? अरे, आई तू मारणार, खा लवकर खा. नाही, 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 लवकर खा, नाही. तू मारणार भाई. तुम्ही त्याला आईस्क्रीम द्या, तो शिव्या शाप घालतोय. अरे त्याला काय आईस्क्रीम देऊ? त्याला 90% नाही पडले ना. अहो, मी पैसे देते त्याला आईस्क्रीम द्या. माझ्या पोराला शाप देतोय तो. हे घ्या त्याला आईस्क्रीम द्या पटकन. हे परत घ्या. काय यार? दे त्यांना परत दे. आम्ही तेच जातो. दे. चल चल शत्रुघ्न, आपण निघूया. शिवाई हा काकी लव यू. आईस्क्रीम द्या. तुझ्या हातात काय मग? ते त्यांच्या पैशाचं आहे. 90% वाला आईस्क्रीम द्या ना मला. अरे निघ रे, मारणा कुठेतरी जाऊन. फुकट्या जात नाही इथून. हे गप्पे जयगावचा संजय मिश्रा गप. आई शपथ सांगतो तुला धंदा करायची लायकी नाही, कळलं काय? तू ना भाई दूध काढायला जाशील ना तो काय तो तोंडावर लात घाल, दाढी पण येणार नाही तुला. अरे तू ऐकणार आहे? तो तोंड किती पण लिटर दूध काढ, 10 लिटर 20 लिटर 80 लिटर, ते दूध एवढं फाटेल ना सुविधा घेऊन शिवत बसशील, कळलं काय? आई लायकी नाही. वा वा, एका आईस्क्रीम साठी एवढा राडा मी कधीच पाहिला नव्हता आणि या पोराची विजिकिषू वृत्ती आम्हाला फारच आवडली. मस्त, धमाल. येस प्रसादा. एक्स्ट्रा आईस्क्रीम असेल तर प्लीज ठेवा, असं एक या खुर्चीतनं वाक्य आलं असतं. की नेहमीच्या व्यक्तीकडनं एक वाक्य आलं असतं ते, तिला आज मी मिस करतोय म्हणून तिच्या ऐवजी मी बोललो. छान होता विषय आणि मार्क्स जरी 90% असेल तरी रिझल्ट 100% होता परफॉर्मन्सचा. मजा आली. निर्मिती ताई. मजा आली, मला पण खूप मजा आली. श्रमेश, तू इतका आज्ञाधारक मुलगा दिसतोयस. हा मला तेच म्हणायचं, म्हणून मी दिसतोयस असं म्हटलं. आणि बनिता आज पेटला होता म्हणजे, नाही का? येस. म्हणजे तो काय वाटेल ते शाप देत होता आईस्क्रीम मिळावं म्हणून फक्त. आणि मला आज असं वाटलं की मी बऱ्याचदा म्हणजे ऑलमोस्ट सगळेच एपिसोड बघते, पण मी ईशा, श्रमेश, बने आणि हेमंत हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा बघितलं. मला वाटतं हे कॉम्बिनेशन पण वारंवार बघायला आवडेल. मजा आली, खूप मजा आली.